आता काय झालं? कशाला थांबते कावेरी? काय झालं कावेरी? अहो मी काय म्हणते, ते गॅसची पुस्तक पकडले का? नाही ना, नाही पकडलो मी. काहून? अहो ते घेऊन जा ना गॅसची पुस्तक एजन्सीमध्ये. आता पुस्तक कशाला न्यावं लागते? हा, तुला म्हटलं होतं ना नंबर लावशील म्हणून. त्या पुस्तकीवर मागच्या पेजवर लिहिला आहे ना नंबर, त्या नंबरवर मिस कॉल द्यावा लागते. हा, नेहमी तूच तर बुक करते ना सिलेंडर. हो करते मी सिलेंडर बुक, पण आता नाही होत आहे ना. हो काही अपडेट वगैरे आला असेल ना, नाही लागत आहे नंबर. ते आधार कार्ड वगैरे धरून जा. केवायसी करावं लागते का काय करावं लागते तर? काहून, तर संपला का सिलेंडर? अहो संपला नाही, पण संपेल ना सिलेंडर. मग पाहिजे ना भरला सिलेंडर. तर आता वेळ आहे ना संपायला. हो का वेळ आहे म्हणता? हा सिलेंडर नाही मिळून राहिले आता. का म्हणते सिलेंडर नाही मिळून राहिले? नाही तर काय, तुम्हाला का माहितच नाही राहत काहीच? बाहेर कामाला जाता तर काहीच माहित नाही तुम्हाला. नाही कावेरी, माहित आहे मला, पण घरगुती सिलेंडर मिळणार आहेत ना. ते हाटल्या बिटल्याचे बंद झाले आता. हा, ते हाटल्या बिटल्यामध्ये कसं आहे, ब्लॅक मध्ये घेत होते ना सिलेंडर, ते बंद झाले, ते नाही मिळत आहेत. पण घरगुती सिलेंडर तर मिळून राहिले ना. हो मिळत आहेत, पण काही गॅरंटी नाही ना. आता तिकडे युद्ध सुरू आहे, कधीपर्यंत तो युद्ध सुरू राहते का राहते. मग आपल्याकडे आहेत ना 2 सिलेंडर. मग आता एक खाली आहे, ते एक भरून ठेवून देऊ असे म्हणत आहे मी. असं म्हणून नंबर लावत होते सिलेंडरचा, नाही? पण आपला सिलेंडर तर संपायला वेळ आहे ना. आता किती दिवस झाला लावले तर सिलेंडर? आता सिलेंडर लावले तर झालं 1 महिना झाला, नाही तर का? किती दिवस पुरते? 2 महिने पुरते फक्त आपल्याला सिलेंडर, जास्त दिवस नाही पुरत. गॅसचा कमी वापर आहे म्हणता का? 3 वेळा चहा होते गॅसवर, त्या चहामध्येच तर जास्त गॅस जाते. वारे बेटा, मस्त उभा आहेस ना, ऐकून राहिलास. 3 वेळा चहा होते म्हणते, तर कोण 3 वेळा चहा पिते? मीच पितो बाबा दुपारी. सबक आहे चहाचा तर. अहो आता मी तुम्हाला नाही म्हटली ना. वा वा, हुशार महिना. कोणाला म्हटली तर? त्या गावातल्या लोकांना म्हटले. 3 वेळ चहा होते, मग गॅस पुरते का? अशी कोणाला बोलली? गावातले लोक येऊन तुझी गॅस चालू करतात, चहा बनवत असतील, नाही? अशी आहे तुमची आई आता उलट्या बोऱ्याची. हा बंधू माझा पोरगा उभा उभा ऐकून राहिला, ते उलट्या बुऱ्याची ना बाऱ्याची करून राहिली. मला काही अर्थ नाही बाबा, पोराला जन्म दिल्याचा काही अर्थ नाही. आई तुला नव्हती म्हणत ना ते? हो बेटा, आता माझ्याकडून कशाला निघशील तू? आपल्या बायकोकडूनच निघशील ना. आता तिच्यासोबतच जिंदगानी करायची आहे. मी का आता 2 दिवसाची पाहुणी? आई अशी कशाला बोलते? आधी ऐकून घ्या. आई तुला नाही बोलत होती, ते तिची गलती असली तेव्हा तिला मी बोलतो नाही. आता हे सिलेंडर नाही मिळून राहिले, सिलेंडरच्या शॉर्टेज आहे म्हणून ते म्हणून राहिली का नंबर लावा म्हणते. मी म्हटलो की आता 1च महिना झाला ना सिलेंडर लावून झाला आहे, तर आताच कुठं संपणार आहे, लावू असं आमच्या सुरू होते गोष्टी. हो त्याच्यावर मी म्हणले की कुठे जास्त दिवस गॅस पुरते, 3 वेळा चहा होते बनवणार, चहा नसतं जास्त गॅस लागते, अशाच तर आपल्या गोष्टी सुरू आहेत ना. मग आता मी त्यांना म्हटले का? ऐकत नाही, काही नाही ना, मग झगडा करतात अशाच. अर्धवट गोष्ट ऐकतात, झाला. खरंच महेश, मला नाही म्हणलं काय कावेरी ना? नाही आई, नाही तुला नाही बोलली. तुला बोलली असते तर मी का बोललो नसतो का, चुप राहिलो असतो का? कमाई करते कोण? तुझ्या पोरगा कमाई करते ना. तू का 3 वेळ का 4 वेळ 5 वेळ चहा पिऊ शकते? घर तुझे आहे, सगळं तुझ्याच आहे आई, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचा. कावेरी आता ना थोडासे चूल बिल पेटवत जा, पाणी गिनी गरम करायला आहेत ना काड्या घरी. चुलीचाही वापर करत जा थोडी. आता पाणी गरम तर चुलीवरच होते ना, कुठे गॅसवर पाणी गरम करतो का? पाणी गरम चुलीवरच करते, तरी गॅस 2च महिने पुरते म्हटली तरी आता 3 वेळा चहा होते. अजून बोलायला लावता बाबा तुम्ही. मग आता अजून टमकन उचलतील की मलाच बोलते म्हणून. तरी पण मी का म्हणतो कावेरी, आता थोडासा सांभाळून वापर करत जा गॅसचा. फुजील खर्च करत नको जाऊ गॅस. मी कुठं फुजील खर्च करते गॅस? सकाळचा स्वयंपाक सायंकाळचा स्वयंपाक करते, दिवसभर तर मग कामाकुमार जाते ना. घरी राहते का तिथं फुजील खर्च करायसाठी गॅसचा? का बोलता बाबा तुम्ही? तुमच्याही काही समजत नाही. हा दे ते पुस्तक. बघतो जाऊन एजन्सीमध्ये का प्रॉब्लेम आहे, तर काऊन नंबर नाही लागत तर. हो बघा बरं. आतापर्यंत नंबर लागत होता ना, आता नंबर नाही लागून राहिला. आता त्या उन्हाळ्यात मी तिथे चुली बिलीवर स्वयंपाक करत नाही फालतू, सांगतो खरी. आता नंबर लावून टाका, गॅस गेला बिला तर मग गॅस पाहिजे दुसरा. पाहिलंच रमेश, आम्ही चुलीवर स्वयंपाक करू करू आमचे हाडगुड झिजले. ना आताच्या ह्या सुना म्हणतात की आम्ही चुलीवर स्वयंपाक नाही करू. हे बघा त्या तेव्हाचा काळ तसाच होता. आता सगळ्यांच्या घरी गॅस आहेत. आधी गॅस बीस नव्हते तर चुलीवरच करावं लागत होते, सगळेच करत होते. माझी आई करत होती, डोळे जात होते मग तसे ते धुव्याने. आताचे नाही जात, आताचे टवटवच राहते डोळे. पहिलेपेक्षा तर आता जास्त डोळे जाऊन राहिले. आता जास्त बायांना चष्मा लागून राहिला. पाहि ना मला लागला का चष्मा? मी तर स्वयंपाक केली ना चुलीवर, धुव्याने डोळे जातात म्हणते. अरे बाबा अण्णा, कावेरी पुस्तक अण्णा. जाऊ मी? हो आमचं तुने महेश खोटा बोलून राहिला. तिने मलाच म्हणलं 3 वेळा चाय होते तर कुठं गॅस पुरणार आहे. मीच दुपारी चहा वगैरे पेतो बेटा, मलाच म्हणलं कावेरीना. नाही ना आई, तुला नाही बोलली. आमच्या गॅसच्या आधीच्याच गोष्टी सुरू होत्या. तुला टेन्शन नको घेऊ म्हणतो ना. तू टेन्शन कशाला घेते? फालतू दिमाग खराब होते ना आई माझ्या. मग तुमच्या दोघींच्या पटत नाही, त्याच्यामध्ये मग माझी चक्की पीस होते. हॅलो नारायण, मी महेश बोलत आहे.
ओळखलो ना महेश भाऊ, नंबर सेव्ह आहे तुझा. असं का सेव्ह आहे का? मी म्हटलं आहे की नाही आहे बाबा मोबाईलमध्ये सेव्ह नंबर. का भाऊ, आता भावाचा नंबर सेव्ह नाही राहील तर का कोणाचा राहील? मी काय म्हणतो, नारायण कुठं आहे तू? घरीच आहो ना भाऊ. हो नारायण, गाडीत पेट्रोल आहे का? आहे ना भाऊ, पेट्रोल असेल 1-2 लिटर. अरे फुल करून घे गाडीची टंकी. काऊन भाऊ? पेट्रोलचा शॉर्टेज आहे म्हणतात, हे 1-2 दिवसामध्ये पेट्रोल मिळणार नाही म्हणतात. आता पेट्रोल भरायला आलो मी इथं तर गर्दी आहे ना पेट्रोल पंपावर. काही सांगते भाऊ तू. अरे बाबा काही नाही सांगत मी, आता मला माहित झाला म्हणून मी म्हटलं फोन करून सांगून देतो. आता इथं पेट्रोल पंपावर आलो म्हणून माहित झालं मला. मीच तर आता 200 रुपयाचा पेट्रोल टाकणार होतो. आपला तिडकी भाऊ म्हणते जास्त पेट्रोल भरून घ्या म्हणते, 1-2 दिवसामध्ये पेट्रोल नाही मिळणार म्हणे. म्हणून म्हणलं तुला फोन करून सांगून देतो. कसं तू डेकोरेशन वगैरे इकडे तिकडे नेते तर मग पेट्रोल वगैरे पाहिजे ना. नाही महेश भाऊ, चांगला झाला, बरं केला सांगितलं. तर माझ्या गाडीमध्ये काही 1 लिटर असेल तर असेल पेट्रोल. लवकर येऊन जाणार आहे ना, आताच इथं 20-20 गाड्या आहेत. 10-11 वाजेपर्यंत अजून गर्दी येईल जास्त. हो आत्ताच येतो. ठीक आहे नारायण, ठेवतो मग फोन. हो ठीक आहे ना महेश भाऊ, ठीक आहे. बाबा आले का तुम्ही? बाबा तुम्ही दुकानात बसा, मी येतो. कुठे चालला? कोणाचा फोन होता? बाबा महेश भाऊचा फोन होता. पेट्रोल पंपावर आहो म्हणते. मला फोन केला की पेट्रोल टाकायचं असेल गाडीमध्ये तर पेट्रोल टाकून घे म्हणून. बाबा पेट्रोल मिळणार नाही आहे खरा 1-2 दिवसामध्ये, म्हणून म्हणलं चालला जातो आणि पेट्रोल भरून आणून घेतो. हो आणून घे. एक काम करणार आहे, टंकी फुल करून घेशील. हो बाबा टंकी फुलच करून घेतो. अरे नारायण, कोणत्या पेट्रोल पंपावर चालला? बाबा या तिडकी काकाच्या पेट्रोल पंपावर. हो तिथंच जा, जवळ आहे ना तो. नारायण कुठे गेला बाबा? गाडी वाजली ना, कुठे गेला हा पोरगा? वावरात जाऊन म्हणलं तर गायबच झाला ना. अरे गायब नाही झाला, पेट्रोल भरायसाठी गेला. काऊन गाडीमध्ये पेट्रोल नव्हता का? कालच आला तर का पेट्रोल भरून नाही आला का? हा पोरगा आहे ना, समजत नाही आला. गाडीचं तर काम राहते, इकडे तिकडे जायचं राहते तर पेट्रोल टाकीन म्हणून. आता काल आला तिकडूनच तर पेट्रोल पंपावरूनच तर पेट्रोल भरता नाही आला. जसं काही गाडी पाण्यावरच चालते, पेट्रोल लागतच नाही. टाकलं होतं म्हणे काल 1 लिटर पेट्रोल. 1 लिटर पेट्रोल टाकलं होतं तर मग आता गेला कशासाठी तर अजून पेट्रोल भरायला? बापा ऐकशील का तू, का आपलीच लावशील? महेशनं फोन केला, पेट्रोल पंपावर होता तो नारायणला की पेट्रोलची टंचाई आहे तर पेट्रोल नसेल गाडीमध्ये तर भरून घे बा म्हणून गेला नारायण पेट्रोल भरायला. गर्दी वाढून राहिली म्हणे पेट्रोल पंपावर तर लवकर ये म्हणे. हो का? बाप रे बाप. तर जास्त पेट्रोल भरायला नाही सांगितलं का? एखाद डबकी घेऊन काम नाही गेला? डबकीमध्ये अजून 4-5 लिटर आणून टाकलं असतं. डबकीमध्ये कशाला, गाडीची टंकी फुल केल्यानंतर होते ना. टंचाई आहे म्हणताना मग मिळाला नाही मिळाला तर मग आता पाहिलं जाईल. पण आता गाडीची टंकी फुल केल्यानंतर होते वगैरे तेवढा. आता डबकी मध्ये देतात की नाही तर काय माहित बाबा. पेट्रोल बाटला मध्ये नाही देत असतील. पेट्रोलची टंचाई आहे तर गाडीतच देत असतील ना. असं घरी न्यासाठी देतील का? हो ते तर बरोबर आहे, पण मी म्हणतो घर देत असतील तसा तर आणून टाकता असं नाही का? लावून पहा फोन, विचारून घ्या, आणून घेईल तसं. मग आता काही घेऊन गेला का? बॉटल बिटल काही घेऊन गेला नाही? डबकी वगैरे कशामध्ये आणेल? तुम्हालाही वेळेवर काही सुचत नाही. बोलता नाही आला की डबकी घेऊन जा म्हणून. झाला का पिंकी नाश्ता वगैरे करून? हो मम्मी आता चला नाश्ता करून आम्ही. कुठे गेलो तर नाश्ता? बाहेरच गेले होते. हो ना मम्मी, मेस मध्ये गेलो होतो नाश्ता करायला. काय म्हणते गुड्डी, खाल्लं का तिनं? हो मम्मी नाश्ता मस्त आवडला तिला. हो का? का खाल्लं तर नाश्त्यामध्ये? मम्मी इडली. इडली होती म्हणून. इडली आवडते ना तिला. बाई पिंकी त्या घरमालकांना विचारली नाही का सिलेंडर साठी? त्यांच्याकडे होते ना 2 सिलेंडर. विचारून घेशील, भरला असेल तर मागून घेशील. नाही विचारली मम्मी, विचारेन. मम्मी सांगू का झालं आता? का सांगू का म्हणते? मम्मी इथं नागपूरमध्ये ना पेट्रोल पंपावर खूपच गर्दी आहे. तर नागपूर आहे ना बाई तर मग नागपूरच्या पेट्रोल पंपावर तर गर्दी राहीलच ना. नाही ना मम्मी, दररोज नाही राहत ना. जवळच्या पेट्रोल पंपावर अशी गर्दी दिसली ना तर मला वाटलं इथं चांगला पेट्रोल मिळत असेल म्हणून एवढी गर्दी आहे. मग ना मम्मी आम्ही मेसकडे गेलो. तर तिकडे एक पेट्रोल पंप आहे आतमध्ये, तिथं पण खूप गर्दी होती. हो तर आता नागपूर तेवढा मोठा शहर आहे तर गर्दी राहील नाही तर का? आता पिंकी कशा गोष्ट करून राहिली तू? मम्मी तू समजत नाहीये. खूप म्हणजे रोडापर्यंत लाईन आली होती गाड्यांची. राहिली असेल ना रोडापर्यंत. नाही मम्मी, तो आमच्या रूम जवळचा पेट्रोल पंप आहे ना, मंदिर आहे बघ त्याच्या साईडला. तुम्ही एक वेळ आले होते तर दिसला ना, तर मंदिर मध्ये गेले होते ना. हो गेलो होतो. हो ना. मग चौक आहे तर त्या चौकापर्यंत लाईन होती मोठ्या गाड्यांची वगैरे. बाप रे बाप, एवढी गर्दी काहून होती बाबा? मम्मी पेट्रोलची टंचाई आहे म्हणतात म्हणून पेट्रोल भरत आहेत खूप. 1-2 दिवसामध्ये पेट्रोल नाही मिळणार आहे खरा.
हो काही सांगून राहिली पिंकी तू फेकून राहिली आता. नाही ना ग मम्मी, मग मी विचारली ते एक दीदी होती तिथं स्कूटी घेऊन लाईन मध्ये लागली. मी म्हटली एवढी गर्दी काहून आहे, तर मग ते सांगायला बसली की नागपूर मधल्या एक पेट्रोल पंपावर तर पेट्रोल संपला आणि आता बाकीच्या पेट्रोल पंपावर पण जिकडे तिकडे खूप गर्दी आहे. आता ज्यांना माहित होते ते पेट्रोल भरायसाठी येतात. आता ना मम्मी मी तुम्हाला फोन करून सांगणारच होती की इकडे पेट्रोलच्या शॉर्टेज आहे म्हणून, तर पप्पाजींनाही सांगून देशील मम्मी पेट्रोल भरायसाठी गाडीमध्ये. आता गॅसची टंचाई होती, आता पेट्रोलची टंचाई का कसा हा सुरू आहे मम्मी, तिकडे युद्ध सुरू आहे ना त्याच्यामुळे. हो ना, काही समजून नाही राहिलं बाबा. ठीक आहे मम्मी, मी विचारते सिलेंडरच्या घरमालकांना. हो विचारून घे. आणि मम्मी पप्पाजींना सांगतो हा पेट्रोल भरून घेतील गाडीमध्ये. हो सांगते. हो गुड्डीचे बाबा, पिंकीचा फोन आला होता आता. काय म्हणते पिंकी, सिलेंडर मिळालं म्हणते? हो नाही ना, सिलेंडर तर नाही मिळाला, पण आता आज नवीनच बातमी सांगितलं बाबा. कशाची बातमी? हो पेट्रोल पंपावर खूप गर्दी आहे खरं तिथं नागपूरला. हा तर म्हणते पप्पाजींनाही सांगून दे म्हणते पेट्रोल भरायसाठी, पेट्रोलची टंचाई आहे म्हणते. अरे हो, आता नारायण गेला तर तोही म्हणत होता भाऊ पेट्रोल टाकून घ्या म्हणते गाडीमध्ये, नसेल पेट्रोल तर म्हणते पेट्रोल मिळणार नाही आहे म्हणते. मला वाटलं मजाक करत असेल हा. हो नाही मजाक नाही केला त्यांनाही माहित झाला असेल, कोणी सांगितलं असते. तर आहे का गाडीमध्ये पेट्रोल? नसेल तर भरून घ्या ना तुम्ही पण. थोडासा असेल एखादा लिटर, भरून घेतो मग 500 रुपयाचा, नाही का? हो भरून घ्या ना, पाहिजे. मिळाला नाही मिळाला मग उपाध येईल ना, कुठेही जावं लागते. रोज तर कुठं कोणी जात नाही माणूस, पण पाहिजे ना इमर्जन्सीसाठी. कधी आईचीच तब्येत वगैरे खराब झाली, कधी आईला डॉक्टरकडे घेऊन जायचं झालं, पाहिजे ना आपल्या गाडीमध्ये पेट्रोल. हो पाहिजे, नाही तर का तर बाबा. दे बरं मग पटकन जेवण दे, चालला जातो मी पण, पेट्रोल आणून टाकतो भरून. हो देते. बापरे बाप, हे पेट्रोल पंपावर गर्दी आहे का काय? माणसाची अक्कल काट नाही करून राहिली. शांताराम भाऊ, का कसा काय हा? कसा काय म्हणजे पेट्रोल भरायला आले आहेत लोक, तू कशाला आला? रामचंद पेट्रोल भरायला चालू ना भाऊ, तर मग सगळे लोक पेट्रोल भरायला चाले का बाबा? तू पण हो, पण झाला इथं काही नंबर लागत नाही, मी चाललो बाबा दुसऱ्या पेट्रोल पंपावर. जा दुसऱ्या पेट्रोल पंपावर जा, तेवढी गर्दी कमी होऊन जाईल इथं. का शांताराम भाऊ, मी गाडी इथून घेऊन गेलो तर गर्दी कमी होणार आहे का? ते बघा ना, ते लाईन कुठंपर्यंत गेली. तर झालं बाबा नारायण, तुझा नंबर लागलाच समज आता. 4-5 गाड्याच्या नंबर नंतर तुझाच नंबर आहे. तर झाला ना भाऊ, 2 घंटे झाले आलो तर मी तुमच्यासोबत बोललो ना, म्हटलो ना तुम्हाला की पेट्रोल भरून घ्या चला म्हणून, तेव्हाच तर आलो मी. हो माहित आहे. त्याच्यानंतर मी जेवण खान केलो, शांताराम भाऊच्या इथं गेलो, शांताराम भाऊला सांगितलं, मग आम्ही आलो. बरं झालं ना रमेश सांगितलं तर तू. पेट्रोल होताच नाही गाडीमध्ये, थोडासाच होता, अर्धा लिटर. वेळ लागेल तर चालेल, इथं 3 घंटे लागत का 4 घंटे लागत? टंकी फुलच करतो मी. हो शांताराम भाऊ, फुल करून घ्या फुल. नाही तर काय रामचंद, पूर्ण फुलच करायचं आहे. शांताराम भाऊ पेट्रोल मिळेल का नाही? गर्दी खूप दिसून राहिली. संपला वगैरे तर आता का माहित बाबा, आता जेवढा पेट्रोल असेल तेवढा देईल. अजी द्या ना जी, इथं डबकीमध्ये द्या ना. आताच सांगितलं ना बे तुला, समजत नाही का? घरी नेण्यासाठी बॉटल पेट्रोलमध्ये डबकीमध्ये पेट्रोल नाही मिळणार म्हणून. दिसून नाही राहिली एवढी गर्दी आहे तर लोकांना गाडीमध्ये तर पेट्रोल टाकू द्या आधी. अजी काकाजी, गाडीत एकही पेट्रोल नाही आहे म्हणून मी सायकलनं डबकी धरून आलो. काकाजी द्याजी 2 तरी लिटर द्याची. ते काही नाही, तू 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 जाते इथून की नाही सांग? अजी द्या ना जी काकाजी, असे काम करून राहिले जी, सायकलनं आलो जी. नाही म्हटलो ना तुला, नाही म्हटलो ना तुला, देईन तसेच लोक बघतील. बॉटल भरून देत, भरून देत, बटे बॉटल ना डबक्यानं डुबक्याच्या आणतात इथं भरायला. इथे लोकांच्या गाडीमध्ये तर आधी पेट्रोल टाकू दे. चल जा, उठ म्हटलं ना. का होऊन राहिला बाबा तिकडे शांताराम भाऊ? का माहित बाबा तिथं का होऊन राहिला तर? लढाई जमते का आता माहित नाही लोकांची. आता इथं पेट्रोलसाठी आता भांडतात का ते का माहित. नारायण जाऊन बघ बरं का होत आहे तिकडे. हो मी जातो खरं, आता माझा नंबर लागून राहिला. 4 गाड्यांच्या नंतर माझा नंबर आहे आणि मी जाऊ का? मार वाजवतात हे इकडून लोक, पिक 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 पिक. इकडे माझ्या मागे किती गर्दी आहे, 20-30 गाड्या माझ्या मागे लागल्या आहेत. हो ना बे, नाही आमची आता 3री लाईन. तुझी ते पहिलीच लाईन, 2री लाईन अजून आहे, मग आमची 3री लाईन. कधी लागेल बे आमचा नंबर? तुमच्या तर ठीक आहे भाऊ, माझी तर हे 5वी लाईन आहे. लागते. आता माझ्या 2 तासात लागला नंबर, तुमच्याही लागेल 2 तासामध्ये. हो आता ज्यांना माहित झालं ते सगळे येतात नाही का पेट्रोल भरायला. पेट्रोल संपणार आहे. अरे बाबा इकडे आहे ना शांताराम, रमेश. अरे शांताराम आले का सरपंच भाऊ? फोन लावलो तुम्हाला तर फोन लागला नाही. अरे इथं पेट्रोल पंपावरच होतो मी, नेटवर्क नव्हता इथं. मग थोडासा दूर गेलो ना, फोन लावलो होतो तुला की पेट्रोल भरायला येऊन जा म्हणून. वहिनीने फोन उचलला तर सांगायला बसले की आताच गेले म्हणून. हो का, फोन केले होते का तुम्ही? मी तुम्हाला याच्यासाठीच फोन लावलो होतो की पेट्रोल भरायला येता का म्हणून. अरे तिडकेनं मेसेज केला ना मोबाईलवरती की पेट्रोल संपणार आहे म्हणून, पेट्रोल भरायचं असेल तर येऊन जा म्हणून. मी वावरामध्ये होतो तर मग बघितलो मेसेज, तर म्हणलं आता वावरातूनच इकडे आलो मी. इथं येऊन पाहत होतो खूप गर्दी होती.
मग लागला की नाही तर नंबर? झाला नंबर वगैरे लागला. आता गावीच जात होतो मी तर दिसला तो, म्हणून इकडे आलो. तिकडे कशाचा गोंधळ आहे? आवाज येऊन राहिला ना खूप. अरे ते बॉटलमध्ये पेट्रोल मागून राहिले लोकही खूप आहेत बा. हा, एवढे लाईनने गाड्या लागल्या आहेत आणि लोक बॉटलमध्ये पेट्रोल मागून राहिले. लोक बोंबलून राहिले ना त्या पेट्रोल पंपवाल्यावर की आम्ही इकडे गाडीने उभे आहोत, नंबर लावला आहोत ना, तुम्ही त्या बॉटलमध्ये कशाला पेट्रोल देता म्हणून. लोकही नाही ऐकत कोणते डबके घेऊन आले आहेत, बॉटल घेऊन आले आहेत पेट्रोल पंपावर. सरपंच भाऊ ते मग ब्लॅकमध्ये विकतात ना, ते लोक आहेत हे बॉटल आणि डबकेवाले. मग विकतात ना 50 रुपये पौवा, 60 रुपये पौवा. हो ना, इकडे आता गाड्यामध्ये तर पेट्रोल आधी भरू दे म्हणा. सरपंच भाऊ भेटेल की नाही पेट्रोल? संपणार तर नाही? नाही आहे, आज तर आहे म्हणते, उद्या माहित नाही म्हणते. घे ना समोर, घे ना गाडी समोर, घे ना. इथं कुठे समोर घेऊ, जागा आहे का? ते तुझ्या समोरची गाडी समोर जाऊन राहिली, तू इकडे थांबलाय. समोर हो ना थोडासा. होतो ना बाबा, तो सरळ लावत आहे ना. त्याच्या गाडीमध्ये घुसवू का? मी ना शांताताई सकाळी 8 वाजेच पाठवली मंटूला. मी म्हणलं गाडीची वाट नको पाहू बापा, तू येते की नाही येत गाडी. म्हणलं एका शब्दावर शांताताईंनी सिलेंडर दिलं. आधी म्हणलं जा तू. 8 वाजेपासूनच्या गेला होता. आता कुठं घरी आला, त्याला जेवण कर म्हटली ना, सरळ सिलेंडर आणून दिला तुमच्या इथं. ताई तुमचा सिलेंडर संपला तर आले काऊन नाही मग घरी? माहित नव्हता सिलेंडर संपला म्हणून. आता सूर्यकांता येऊ नाही का केली असती? तुझ्याही घरी सिलेंडर संपलाच होता ना, म्हणूनच नेली ना आमच्या इथला सिलेंडर. वापस नेले असते आपला सिलेंडर. हो पण 2 दिवस वापरला होता बापा. 2 दिवस वापरायची नाही. आता तुझ्याही घरी काड्या बिड्या नव्हत्या ना, आता आमच्या इथं होत्या काड्या. काही नाही हो, आता रात्रीच्या केली ना, आता सकाळच्या केली चुलीवर स्वयंपाक. काही नाही, स्वयंपाक वगैरे करायला काड्या राहिल्या तर काही नाही वाटत, पण हेच चहा बनवा हा तो 3 वेळा ना चूल पेटवायला जमत नाही ना. गॅस असली तर चहा वगैरे बनवायला चांगला होते. नाही खरंच मला चांगला नाही वाटत आहे शांताताई तुमच्या गॅस गेला तर. मी तुमचा सिलेंडर घेऊन गेली आणि तुम्हाला चुलीवर बनवा लागला स्वयंपाक. शांताराम भाऊ बोलले असतील नाही तुम्हाला काही? जाऊ दे ना सूर्यकांत, आता का करते, आता अडचणीच्या वेळी एकामेकाच्या कामात पडावंच लागते. बाबा सूर्यकांताताई आल्या आहेत ना. मोंटू दिसला समोर, मी म्हटलं मोंटू आला असेल बाबा सोनू सोबत बोलायला वगैरे. तुम्हाला कशी का वेळ मिळाली तर सूर्यकांताताई? अहो वहिनी, वेळ म्हणजे सिलेंडर नेली होती ना मी शांताताईच्या इथून, सिलेंडर आणून दिला. मिळालं तुम्हाला सिलेंडर? गाडी आली होती का गावात? नाही वहिनी, गावात गाडी आलीच नाही. मोंटू गेला एजन्सीमध्ये, ते गोडाऊन मध्ये, तेव्हा कुठं तो सिलेंडर मिळाला. नाही तर वाट पाहत राहिला असता की नाही घरीच, तर आजही सिलेंडर नाही मिळाला असता. मी घेऊन गेली बाबा शांताताईचा सिलेंडर, आणि शांताताईचा सिलेंडर काल संपला खरं. त्यांना चुलीवर करावा लागला स्वयंपाक. हो का बाबा, आपद आली आहे नाही सिलेंडरच्या शॉर्टेज. तर आज तर आता हे पेट्रोलच्याच मार शॉर्टेज आहे म्हणतात. मार पेट्रोल भरायला गेले. हो ना, कोणता जावाईस तर आले होते, हे तुझे भाऊजी पण गेले आहेत सोबत. बघ ना किती वेळ झाली, 2 तास होऊन गेले तरी यायचेच आहेत. मी म्हणते आतापर्यंत नाही आले असतील बाबा म्हटली. इकडे असतील थांबले म्हणून मी आली पाहायसाठी. नाही ना कोणता, याचेच तर आहेत. हो ना शांताताई, आमच्या इथं यांचा फोन आला होता, खूप गर्दी आहे म्हणून पेट्रोल पंपावर. तुमच्या इथले भाऊ पण गेले का? गेले का म्हणजे ते रोज जातात ना दुकानामध्ये, तर जाता जाता पेट्रोल भरून घेईन म्हणणार आले असतील. आता फोन आला होता त्यांच्या, खूप गर्दी आहे म्हणतात पेट्रोल पंपवर. आता गर्दी राहील नाही तर का सूर्यकांता? ज्यांना पेट्रोलची गरज नाही आहे ते जाऊन भरून राहिले. पेट्रोल संपणार आहे म्हणून राहिले तर पेट्रोल तर संपलाही नसतं, परंतु आता ज्याला त्याला माहित होत आहे की पेट्रोल संपत आहे म्हणून सगळेच लोक गाडी धरू जाऊन राहिले आणि टंकी फुल करून राहिले. अशानं तर संपेलच ना पेट्रोल. पेट्रोल पंपावरच्या पेट्रोल तर संपेलच ना. हो नाही तर का ताई? पण खरंच बाबा ताई, पेट्रोल नाही मिळणार का? आता का माहित कसं काय तर की मारा हुकच उडवला तर. आता लोक कसे 100-200 रुपयाचं पेट्रोल टाकत होते. आता संपणार आहे म्हणून राहिले तर पूर्ण टंकी फुल करत आहेत. 1000-1200 रुपयाचा 1300 रुपयाचा पेट्रोल टाकून राहिले. मग अशानं संपणार नाही तर का पेट्रोल? हो ना ताई, का हो ना ताई म्हणते. आपणही त्याच्यातच सामील झालो ना. आपल्यालाही माहित झालं, आपल्या घरचे लोक गेले गाडी धरू टंकी फुल करायसाठी. तर राधाताईचाही फोन आला होता. मोहन भाऊंनी फोन केला असतील की पेट्रोल पंपावर गर्दी आहे म्हणून. त्यांनी इकडे फोन केला होता का पेट्रोल भरून घ्या, पेट्रोल नाही मिळणार आहे, पेट्रोल संपणार आहे म्हणून. हो ना ताई, सगळ्यांनाच माहित झाला जिकडे तिकडे. आता म्हणून त्याच्यानेच ना खूप लोक पेट्रोल भरायला जात आहेत. पण ताई ते सोड, आता हे लग्न बिग्न असतील कोणाचे तर कसे करतील बापा? पेट्रोल संपला गिंपला तर आपतच आहे नाही का लग्न बिग्नवाल्यांचे. का करायचं आहे तर संपेल पेट्रोल तर जातील बंडी बैलांना खासरीना वरात नेतील. आधी गाड्या बिड्या नव्हत्या तर नेतच होते ना, खासरी पिसरीनं वरात नेत होते की नाही. हो ना ताई, तसाच होते का आता काय माहित. फोन नाही लावून बघितले का तू? लावले ताई फोन नाही लागत आहे म्हणून म्हटली जाऊन पाहते. आता माहित आहे का ताई, पिंकीचा फोन आला होता. ते सांगायला बसली की नागपूरमध्ये खूप गर्दी आहे पेट्रोल पंपावर म्हणून.
पप्पाजींना सांग म्हणते की पेट्रोल भरून घेतील म्हणून, पेट्रोल संपणार आहे म्हणून. हो का? मी म्हटली कसा माहीत झाला बापा यांना. हो, आणि हे नारायण बापूजी त्यांनी सांगितलं म्हणतात. यांनी ना माझ्या नंद्याच्या इथं फोन केला की पेट्रोल संपणार आहे, पेट्रोल भरून घ्या गाडीमध्ये म्हणून. हो, आता माहीत झाला तर एकमेकांना सांगतेच माणूस, नाही का? म्हणूनच तर गर्दी आहे ना पेट्रोल पंपावर. सगळ्यांना माहीत झाला, ज्याला माहीत होते ते सगळेच जण जात आहेत आता. मला तर वाटते सगळ्या 1 महिन्याचा पेट्रोल 1 दिवसामध्येच भरतात की काय. तसंच नाही तर का ताई? आता सगळेच आपल्या गाडीची टंकी फुल करतील तर 1 महिन्याचा पेट्रोल 1 दिवसातच भरतील, नाही तर का? ज्यांना काम आहे ते पण पेट्रोल भरतील आणि ज्यांना काम नाही आहे ते पण पेट्रोल भरतील आपल्या गाड्यामध्ये. हो, म्हणूनच लाईनीच्या लाईनी लागल्या आहेत म्हणून राहिले. फोन आला होता का भाऊजीचा? नाही, यांचा फोन नाही आला होता. हे सरपंच भाऊंनी फोन केला होता. पेट्रोल पंपावरच आहो म्हणत होते, खूप गर्दी आहे म्हणत होते, लाईनीच्या लाईनी आहेत म्हणत होते, तर फोन केला होता त्यांनी. असं का? बघ ताई, असा म्हणजे एकाला माहीत झालं, एक गेला पेट्रोल भरायला की बरोबर सांगते आपल्या जवळच्या लोकांना 2-4, नाही का? हो, आता ते तर सांगतील, नाही तर का आता तसे. बरं, तर ठीक आहे मंडळींना. आता खरं आहे की अफवा उडवला का माहीत बापा. पेट्रोल संपणार आहे, पेट्रोल संपणार आहे म्हणतात आणि सगळे लोक गेले बा गाडी धरून पूर्ण फुल टंकी करायसाठी. तर सांगा मग कमेंट्समध्ये तुमच्याकडे पण पेट्रोल पंपावर रांगेच्या रांगे आहेत काय तर. बरं, तर ठीक आहे. ह्या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हो, आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.